नमस्कार माझ्या बालमित्रांनो, माझे नाव शंभू शिरीष कुमार सुरंचे. मी इयत्ता 4थी अ मध्ये शिकत आहे. माझ्या शाळेचे नाव गेनबा सुभद्रा मोजे प्राथमिक प्रशाला येरोडा पुणे. मी तुम्हाला एक आज छानशी गोष्ट सांगणार आहे. त्या गोष्टीचे नाव पंढरपूरच्या विठ्ठलाचे दर्शन. नामदेव थोडा मोठा झाल्यावर दामाजीने त्याचे लग्न ठरवले. सदावर्त याची मुलगी राजाई नामदेवाची बायको झाली. नामदेवाचे मन काही संसारात रमले नाही. दिवसेंदिवस तो जास्तीत जास्त वेळ विठ्ठलाच्या सान्निध्यात राहू लागला. एकदा त्याला पंढरपूरचे काही वारकरी भेटले. त्यांच्याबरोबर तो पंढरपूरला गेला. घरी काही एक न सांगता पंढरपूरला विठ्ठलाच्या देवळातील ती देखणी प्रसन्न मूर्ती पाहून नामदेवाचे देहभान हरपले. विठ्ठलाशिवाय सारे काही तो विसरला. तो रोज चंद्रभागा नदीत आंघोळ करी, विठ्ठलाचे ध्यान करी, गरिबांची सेवा करी, भिक्षा मागून मिळेल ते शिजवी, त्याचे 3 भाग करी. 1 भाग देवाला, 1 गाईला व उरलेला 1 स्वतःसाठी, असा त्याचा दिनक्रम चालला होता. एकदा नामदेवाने भाकरी केल्या. देवाला व गायला दिल्यावर तो एक झाडाखाली बसला. समोर भाकरी ठेवली. त्यावर तूप घालायचे म्हणून तो तुपाचे वाटे घेण्यासाठी बाजूला वळला. तोवर भाकरी एका कुत्र्याने पळवली. नामदेवाने पाहिले. तो तुपाची वाटी घेऊन कुत्र्याच्या मागे पळू लागला, त्या भाकरीवर तूप घालण्यासाठी. कुत्रा जोराने पळू लागला. तसे नामदेवाने त्याच्यापेक्षा जोरात पळून त्याला गाठले व भाकरीवर तूप घातले. त्या कुत्र्याच्या जागी नामदेवाला विठ्ठलाचे दर्शन झाले. इकडे दामाजींनी खूप शोध केला. त्यांना कळले की तो पंढरपूरला गेला आहे. म्हणून त्यांनी परत आणायला दामाजी पंढरपूरला गेले. पण नामदेव घरी परत यायला तयार होईना. तो म्हणाला, मी विठ्ठलाला सोडून कुठे येणार नाही. आता विठ्ठलाचे देऊळ हेच माझे घर. दामाजीने त्याच्या परीने समजूत घातली, पण नामदेव काही घरी परत यायला तयार होईना. यावर उपाय म्हणून मग सर्वांनी पंढरपूरला यायचे असे ठरवले. मग नाईलाजाने दामाजी, गोनाई व राजाई सर्वजण पंढरपूरला राहायला आले. धन्यवाद.